हाय, गुड मॉर्निंग. आज आहे सॅटर्डे. तर आज आहोंना सुट्टी आहे. सॅटर्डे संडे त्यांना सुट्टी असते. आज प्लॅन आहे की डीमार्टला जाऊ. तर लवकर उठले होते थोडी. बाकी वेळी ना निवांत उठत असते मी. आपल्याला पण जेव्हा त्यांना सुट्टी असते तेव्हाच आपल्याला पण जी काय आहे ती झोप भेटत असते थोडीफार. तर आज म्हटलं डोसा आणि चटणी बनवेन खोबऱ्याची नाश्त्यासाठी. आणि सुट्टीचा दिवस थोडा ना निवांत असतो आपल्यासाठी, पण त्यातसुद्धा बाहेरची कामं असतातच. कशी सुट्टी संपते ते पण कळत नाही. सॅटर्डे संडे असे पट्टापट निघून जातात ना, तर काय सांगायचं. तर चला हो रेडी होत आहेत. तोपर्यंत म्हटलं बाजाराची लिस्ट काढून घेऊ. ॲक्च्युली आधीच काढायची होती मला, पण ती राहून गेली होती माझ्याकडनं, मी विसरून गेलेले. आणि मी डोसा आणि चटणी बनवलेली, तरी पण ना आहोंना चहा आणि टोस्ट खायचं होतं. त्यांनी काय माहिती कुठून आणलं होतं ते टोस्ट. म्हणे खूपच छान लागते, खूपच छान लागते, तू एकदा टेस्ट कर. तर चला दोघं आता मस्त नाश्ता एन्जॉय करतोय. नाश्ता करून घेऊ आणि मग मी रेडी होईन डीमार्टला जायला. इथे लुसी पण आमच्यासोबत थोडा थोडा नाश्ता एन्जॉय करते. इथं ना मी डीमार्टसाठी रेडी पण झाले होते आणि तुम्हाला मस्त बाय पण केलेलं. आम्हाला एक अर्जंट काम आलेलं, तर आधी ते केलं. तिकडे गेलो आम्ही आधी. मग संध्याकाळीच डीमार्टला जायला आम्हाला वेळ भेटला, तर आम्ही संध्याकाळीच डीमार्टला गेलेलो. तर डीमार्टला ना खूप गर्दी होती. आज सॅटर्डे होता त्याच्यामुळे. संडेपेक्षा थोडी कमीच असते, पण असते. ट्रॉलीसाठी पण आम्हाला खूप लाईन लावावी लागली. आणि इथे बघा, आम्ही ना चॉकलेटसाठी भांडत होतो की कोणती घ्यायची कोणती नाही. आम्ही या चॉकलेट्स घेतल्याशिवाय आम्ही जातच नाही घरी. म्हणजे डीमार्टची शॉपिंग आमची अर्धीच आहे, अपुरीच आहे असं समजा. तर चला आता आम्ही निघतोय, बिलिंग वगैरे करतो. बिलिंगला जास्त काही गर्दी वगैरे नव्हती, सो बिलिंग वगैरे लवकर झालं आमचं. आणि आता आम्ही निघालो आहे. जवळजवळ 8 वाजलेत. आणि बघा, ही आमची सगळी शॉपिंग डीमार्टची. खूप थकली आहे मी. तर जेवण ना आता काहीतरी हलकं फुलकंच बनवेन मी. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी. बाय.